त्या ठिकाणी उपस्थित आमचे आमदार राहुलजी, जिल्हाध्यक्ष केदारजी, विजय चौधरी, लक्ष्मणजी सावजी, उपस्थित सर्व आमचे मान्यवर, सर्वप्रथम मी सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो. सर्व नाशिककरांचे या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे या ठिकाणी निवडून दिलेले आहेत. आता माझ्याकडे जो आकडा आलेला तो 72 आलेला आहे आणि 4-5 मिनटामध्ये आता डिक्लेअर होणार आहे. पण 76 उमेदवार हे आमचे निवडून आलेले आहेत. 76 नगरसेवक आज भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी आहेत. गेल्या वेळी 66 नगरसेवक होते, आता 10 पुन्हा वाढलेले आहेत. 76 ही संख्या या ठिकाणी झालेली आहे. काही खरं म्हणजे कारणं झालीत. मी सांगितलं आम्ही 80+ होऊ, 100पर्यंतही पोहोचू, पण काही अडचणी झाल्यात. काही गोष्टी अशा आहेत की मी अगदी सांगू शकत नाही. निश्चित आम्ही 90च्या वर गेलो असतो, 100च्या जवळपास जाता आलं असतं. अजून 10-15 जागा म्हणजे आमच्या अगदी हातच्या गेल्यात, कारण नसताना गेल्यात, हे आम्हाला मान्य करावं लागेल. पण तरी पण 76 जागा एक मोठी संख्या या ठिकाणी. स्पष्ट बहुमत महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि म्हणून मी पुन्हा सर्वच मतदारांचे, विशेष करून कार्यकर्त्यांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की अहोरात्र परिश्रम त्यांनी केला, खूप मेहनत त्यांनी घेतली आणि त्यामुळे 76पर्यंत आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. उत्तर महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर जळगावला आम्ही महायुतीमध्ये होतो. 46 जागा आम्ही घेतल्या होत्या. 22-21 जागा इथे शिवसेनेला दिलेल्या होत्या. त्या ठिकाणी 46चे 46 कमळावर जेवढे अधिकृत उमेदवार आम्ही दिलेले होते ते सगळे भाजपचे निवडून आले. आणि महायुतीमध्ये सुद्धा आम्ही 74 पैकी जवळपास 70, आणि मला वाटतं हा महाराष्ट्रात उच्चांक असेल. आणि असं झालं नसेल की आतापर्यंत 100% जागा कमळाच्या या ठिकाणी निवडून आल्या असं कुठे झालेलं नसेल. मला असं वाटतं जळगावसारख्या महापालिकेवर आम्ही 100% विजय त्या ठिकाणी संपादित केलेला आहे. एक हाती आम्ही त्या ठिकाणी विजय संपादित केला आहे. स्पष्ट बहुमतामध्ये आम्ही महायुती पण आहोत आणि स्पष्ट बहुमतात आम्ही भाजप म्हणून त्या ठिकाणी आहोत. धुळ्यालासुद्धा उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे येतं, त्या ठिकाणी सुद्धा मागच्या वेळेला आपण 50+ म्हटलं होतं, 50 जागा घेतलेल्या होत्या. तिथे सामाजिक थोडं गणित वेगळं आहे. 74 पैकी एकाच समाजाच्या जागा 19-20 निवडून येतात. मग राहिलेल्या जागा त्या ठिकाणी 54 आहेत, 55 आहेत. या 55 जागेपैकी जवळपास 51 जागा, 50+ या जागा भारतीय जनता पक्षाच्या त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. म्हणजे जवळ 90% यश त्या ठिकाणी भाजपला मिळालेलं आहे. 100% यश जळगावमध्ये त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि नाशिकमध्ये सुद्धा एक विक्रमी आकडा 76 असा आकडा. खरं म्हणजे अपेक्षा थोडी जास्तच होती, मी पुन्हा आपल्याला सांगेल, पण या ठिकाणी तिथपर्यंत आम्ही पोचू शकलो नाही. याचं थोडी खंतसुद्धा माझ्या मनामध्येच नेहमी या ठिकाणी असेल. नगरमध्ये सुद्धा महायुतीच त्या ठिकाणी, राष्ट्रवादी आणि भाजप म्हणून त्या ठिकाणी होतो. खूप मोठं बहुसंख्य मतांनी आम्ही त्या ठिकाणी विजयी झालेलो आहोत. म्हणजे उत्तर महाराष्ट्र हा 100%, तसा नगरपालिकांमध्ये आपण बघितलं असेल, आता महापालिकेमध्ये असेल, सगळ्या ठिकाणी आमदारी नाशिक शहराचे तिन्ही भाजपचे या ठिकाणी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हा उत्तर महाराष्ट्र भाजपचा बालेकिल्लाच आहे आणि तो परंपरागत आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी 76 जागा नाशिकमध्ये जिंकल्याचा खूप आनंद आता सर्वांना या ठिकाणी आहे. आता येणारा कुंभमेळा 1.25 वर्षामध्ये या ठिकाणी आहे आणि तो आपल्याला अतिशय यशस्वी करायचा आहे, सुंदर, स्वच्छ, सुरक्षित करायचा आहे. त्यामुळे नाशिककरांच्या खूप अपेक्षा भाजपकडून या ठिकाणी आहेत, आमच्याकडून या ठिकाणी आहेत. निश्चित त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. परवा देवेंद्रजी या ठिकाणी आले त्यावेळेला त्यांनी आपल्या भाषणात अनेक गोष्टी सांगितल्या, अनेक विकासाच्या मुद्द्यांवर ते बोलले आणि नाशिककरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला या ठिकाणी निवडून दिलं. त्याबद्दल पुन्हा माननीय मुख्यमंत्री महोदयाकडून, आमचे अध्यक्ष आहे रवींद्रजी चव्हाण त्यांच्याकडून, आणि मी स्वतः, आमचे सगळे आमदार, राहुलजी या ठिकाणी आहेत, केदारजी या ठिकाणी आहेत, आमच्या देवयानीताई, सीमाताई मिरवणुकीमध्ये त्या ठिकाणी आहेत, सगळ्यांच्या वतीने मी आपले मनापासून या ठिकाणी सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो. मला वाटतं मी म्हणणारे जे बोलबच्चन होते
ते सगळे आता हरवलेले आहेत. 2 दिवसापासून त्यांनी कारणं खूप शोधली. शाही आता का सगळ्या लोकांनी बोगस लावून मतदान केलं का शाही काढून? 60% 55% मतदान झालेलं आहे. का सगळ्यांनी शाही खोडल्या आणि का 100% 80% 90% मतदान केलं आहे का? पण आपण हारणार आहोत याची जाणीव होती आणि म्हणून हे सगळे महाभाग, कधी मतपत्रिका त्याच्यावर मतदान घ्या, कधी नावं बोगसवर त्यांनी खूप कवर माजवला. आता शाईवर, मध्ये मशीनवर ते दुसरं मशीन का लावलं, पाडू. मला वाटतं काही गरज नाही. मला वाटतं यांनी जेवढी बडबड ही अशी रिकामी आपल्यासमोर येऊन केली, तेवढे भाषणं जर बाहेर जाऊन केले असते, ते फिरले असते महाराष्ट्रात, तर थोड्याफार 10-20 जागा त्याच्या जास्त आल्या असत्या मला असं वाटतं. पण करायचं काहीच नाही, जनतेत जायचं नाही, समाजाची कुठे नाळ ओळखायची नाही, कुठले समाज हिताचे कामं करायचे नाही, त्यावर बोलायचं नाही, फक्त काहीतरी वात्रटिका करायच्या. मराठी करायचं तर मराठी माणसांनी चांगली चपराक त्यांना दिलेली आहे. मुंबई तोडाची भाषा करायची मुंबईकरांनी तर चांगली अशी दिलेली आहे. मला समजतच नाही. शाही निघते तर का शाही का तुमच्या तोंडाला लावायची? आता खरं म्हणजे तीच वेळ आलेली याच्या तोंडाला शाही लावायची. हे लोकांनी दाखवून दिलं, मतदारांनी दाखवून दिलं. मी सांगितलं, तुम्हाला आठवत असेल, मी स्पष्ट सांगितलं सगळ्या भाषणामध्ये माझ्या, की मी पहिल्या 10 महापालिका सांगतो. मुंबई सांगतो, ठाणे सांगतो, कल्याण डोंबिवली सांगतो, उल्हासनगर सांगतो, पुणे सांगतो, चिंचवड सांगतो, नाशिक सांगतो, नागपूर. यापैकी त्यांनी सांगावं, एवढी बडबड केली की आम्ही एका ठिकाणी निवडून येऊ, सगळं कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी करा म्हटलं कुठल्याही महापालिकेवर, आणि एका ठिकाणी निवडून दाखवा. आज काय दानाफाम त्यांची झालेली आहे. तिथे नाही तर महाराष्ट्रात मला वाटतं ते कुठेच नाही. मी तर 10 सांगितल्या होत्या, पण 29 महापालिकेपैकी हे दोघी बंधू आम्ही एकत्र लोकांना यांचा वीट आला, यांच्या बडबडीचा लोकांना वीट आला अक्षरशः. आणि म्हणून लोकांनी आता त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. म्हणजे नुसते घरकोंबड्यासारखे घरात बसून राहायचं आणि तुमच्यासमोर मीडियासमोर बडबड करायची, पण लोकांमध्ये जायचं नाही, जनहिताची कामं करायची नाही, सामाजिक बांधिलकी कुठे ठेवायची नाही. बस आमचा ब्रँड आमचा, बस हाच बँड घेऊन ते वाजत बसले. आणि म्हणून लोकांनी त्यांचा खूप चांगला बँड आता राज्यामध्ये वाजवलेला आहे. पण त्याहून कमाल म्हणजे मोठी की 29 पैकी जवळपास 25-26 ठिकाणी भाजपचा महापौर होणार आहे. मला वाटतं हा देशातला विक्रम असेल, कदाचित देशातला विक्रम असेल. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, रवींद्रजींच्या नेतृत्वाखाली, मोदींचे आशीर्वाद आहेत, अमितभाई आहेत. मला वाटतं यांच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. देवेंद्रजींनी रात्रंदिवस सगळा महाराष्ट्र पिंजून टाकला. एकही महापालिकेशी ठेवली नाही की त्या ठिकाणी जाऊन त्यांनी भाषण केलं नाही, आपले विचार व्यक्त केले नाहीत. या दोघांनी काय केलं, पवार साहेबांनी काय केलं, काँग्रेसचं काय कोण आहे ते समजतच नाही मला. काँग्रेसचं कोणी नेता आहे का नाही या काँग्रेसला? काहीच नाही यांचं. आणि फक्त हे 2 जणं आणि तिसरे आमचे राऊत. मी त्या परवाच सांगितलं, यांचं काम पावसाळ्यातल्या बेडकाप्रमाणे आहे. पाऊस आला, डबके तुंबले की महिनाभर ड्राव करतात. म्हणजे जर निवडणूक आले की यांना जोर येतो, बाकी घराच्या बाहेरच पडत नाही. हे काय लोक त्याला स्वीकारतील? आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांनी यांचा स्पष्ट नाकारलेला आहे. यांचा एकदम झिरो झालेला आहे, झिरो. हे कुठेही दिसत नाही आता आणि पुढे सुद्धा दिसणार नाही, मी आपल्याला सांगतो. कारण असे बोल घेवड्या लोकांना लोक किंमत देत नाही आणि म्हणून आज त्यांची परिस्थिती झालेली आहे. पण देवेंद्रजींचं मनापासून मी अभिनंदन करेल. एकेका दिवशी 4-4, 5-5 सभा त्यांनी घेतल्या, सकाळी 8 तर रात्री 10 वाजेपर्यंत इतक्या सभा त्यांनी त्या ठिकाणी घेतल्यात. आणि त्यामुळे आज आम्हाला हे यश आमच्या समोर या ठिकाणी दिसतं आहे. टीका करणारे मी सांगितलं की ते सगळे लेफ्टिस्ट होते. तपोवनातला मुद्दा तर काहीच कारण नाही. आता म्हणजे झाडं लावणे बघा आजही चालू आहेत. 20,000 25,000 मोठी वृक्ष मी या ठिकाणी लावतो आहे. मी वाटतं 500-1000 झाडं समजा खराब झाली, पण 25,000 झाडं मी लावतो. मी वारंवार सांगतो आहे, मी 25 नाही मी 50 लावणार. मी संकल्प केलेला आहे की आता नाशिक सगळं हिरवगारच करायचं आहे आपल्याला, सर्व हिरवगार. आणि मी 20-20 फुटाची मोठी झाडं लावतो आहे. यांची सगळी जगलेली आहेत, जगतात महिनाभरापासून, असं नाही आहे. आणि म्हणून नाशिककरांनी मात्र यांना स्पष्ट नाकारलेलं आहे. अनेक राजकीय लोकांनी आपली पोळी वाढण्याचा प्रयत्न केला. शेवटी आदित्यच्या येऊन चिटकून गेले झाडाला 5-7 दिवसापूर्वी. त्यांना वाटलं याचा फायदा होईल, पण लोकांनी त्यांना बिलकुल त्यांना स्वीकारलेलं नाही. लोकांनी त्यांचं म्हणणं ऐकलंसुद्धा नाही. लोकांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे, लोकांचा विश्वास देवेंद्रजींवर आहे, लोकांचा विश्वास इथल्या आमच्या नेत्यांवर आहे, आमच्यावर आहे. त्यामुळे 76 जागा तुम्ही काल जेव्हा तुमचा सर्वे बघत होतो मी टी व्हीवर 55 ते 62, मी पण थोडं विचारात पडलो होतो. म्हटलं आता असं कसं काय व्हायचं आहे.
मागच्या वेळेला 66 आणि आता यावेळेला 62, 60 म्हणून मी पण थोडा घाबरलेलो होतो. पण जसं निकाल लागत गेले 76पर्यंत आम्ही पोचलो, तरी अपेक्षेप्रमाणे माझ्या हा आकडा नाही आहे. मी सगळ्याच गोष्टी आता त्याची आम्ही कारणमीमांसा करू, त्याच्यावर थोडी चर्चासुद्धा करू, आत्मपरीक्षणही करू. पण निश्चित मी 100चा आकडा सांगितलेला होता आपल्याला. पण मी 100 नाही, पण मला वाटलं 80 ते 90पर्यंत आम्ही निश्चित पोहोचू 80-90च्या मध्ये. कदाचित काही आमच्या चुका झाल्या नसत्या, पुन्हा मी आपल्याला सांगेल, तर आम्ही 90चा आकडा पार केला असताना 100च्या जवळपासही गेलो असतो. पण दुर्दैवाने थोडंसं ते झालं नाही आणि म्हणून आम्ही 76पर्यंत आलेलो. तरी पण एक खूप चांगला आकडा, कारण 62चं आपल्याला बहुमत आहे, 76 आपल्याकडे. तेवढं 15 जागा बहुमतापेक्षा आम्ही जास्त आहोत, बरोबर. 122 म्हणजे खरं म्हणजे आम्ही 118 लढवल्या, 118 जागा आम्ही लढवल्या. 118पैकी आम्ही 76 जागा या ठिकाणी जिंकलेलो आहोत. त्यामुळे हा निकाल समाधानकारक आहे. सगळे उमेदवार आपापल्या मिरवणुकीमध्ये. आपण बघा आता काय शेवटी त्यांचाही उत्साह असतो. मी अचानक सांगितलं की मी अर्ध्या तासापूर्वी सांगितलं की 1 तासापूर्वी का मी कार्यालयामध्ये येतो, अन्यथा माझं विमानतरी मला जळगावला जायचं आहे, धुळ्याला पण जायचं आहे आणि तिथून रात्री पुन्हा मुंबईला पोहोचायचं 12-1 वाजेपर्यंत. त्यामुळे सगळे कार्यकर्ते जे आहेत, सगळे उमेदवार आहेत, ते आपापल्या प्रभागात साहजिक आहे ना, त्यांना मतदारांनी त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या मिरवणुका तिथे सुरू आहेत. हां, अरे थोड्या वेळे म्हणजे कोऑप कोणाला करणार तेही सांगून टाका. हां 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 हो 100%. खरं सांगतो 100%. हे काही एकट्या गिरीश महाजनचं यश नाही आहे. अनेक लोकांनी इतकं चांगलं काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं. रात्री तुम्ही आजूबाजूला बघा आणि मागे बघा, तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला माहीत आहे काय काय नाही. तर आता मी नामोल्लेख करणार नाही, पण खूप कष्ट आमच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतले, त्यामुळेच हे शक्य झालं. उगाच एकाचं नाव घेतलं, दुसऱ्याला पण सगळ्यांची मेहनत आहे, सगळ्यांची खूप परिश्रम यांनी केलेले आहेत. त्यामुळे सगळं आमचं टीमवर्क आहे. भाजपमध्ये हे टीमवर्कच आहे. नाही तर असं इतर पक्षाजवळ याला वोट, त्याला पाठ, त्याला राड, हे चालू असतं. पण आमच्याकडे चांगलं टीमवर्क या ठिकाणी आहे आणि म्हणून हे शक्य झालं. 25, 29, 20 अजून कैलाश आहेरे वगैरे 4-5 ठिकाणी इकडे या भागामध्ये तो गोंधळ झाला. त्या गोंधळ झाला नसता तर तिकीटं ठरलेली होती. म्हणजे मुकेश शाणेंचंही तिकीट त्याच्यामध्ये होतं, त्यांच्या ठाकरे ढोमसेचं ठरलं होतं, ठाकरेचं ठरलं, म्हणजे यांचे तिकीट ठरलेले होते, लिस्टही फायनल झालेली होती. पण शेवटी थोडा गोंधळ झाला, त्या फॉर्माची पळापळाव झाली आणि लोकांनी ते पळून आपले नावं टाकून आले, देऊन टाकले. त्यामुळे गोंधळ झाला आहे, खरं वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मग त्यांना कोऑप करावं लागला, म्हणजे आम्हाला सहयोगी म्हणावं लागलं, पुरस्कृत करावं लागलं आणि नेमक्या त्या जागा पडल्या. जर त्या ठिकाणी सगळे कमळ असते तर अजूनही आमच्या 5-6-6-7 जागा त्या वाढल्या असत्या, आम्ही 82पर्यंत गेलो असतो. नाही, त्या ठिकाणी तिकिटाची सगळी पळवापळव झाली. तिथे सगळं तुम्ही बघितलं, गाडीतून कसे पाठलाग झाला, कशी बॅग घसरली, की ते सगळं आमच्या समोर आहे, काही लपलेलं नाही आहे. तर ते जर झालं नसतं तर त्या ठिकाणी 8 जागा आमच्या निवडून असत्या. म्हणजे आता तिथे 4 आलेल्या आहेत, त्या आमच्या त्या ठिकाणी पुन्हा 8 जागा आल्या असत्या. इतरही ठिकाणी तसं तो कैलाश आहे रे, त्यांनीसुद्धा फॉर्म चोरला, तो घेऊन पळून गेला, त्याने भरून टाकला. त्याला सर्वेमध्ये तो 0 होता, 0. कोणीच म्हटलं त्याला तिकीट द्या म्हणून, आम्ही जे 4 सर्वे केले त्यात, पण त्याने तो भरून टाकला. त्यामुळे मग तिथे आम्हाला ते अपक्ष उमेदवार तयार, पण ते कॉर्डिनेशन जमलं नाही, ते कॉम्बिनेशन जमलं नाही. एका कपाटाला द्या, एक सिलेंडरला द्या, एक काही छत्रीला द्या, मतदारांचा गोंधळ झाला थोडा. अन्यथा त्या ठिकाणी सगळे कमळ असते तर मी तुम्हाला सांगतो आपण 90च्या जवळपास या ठिकाणी पोहोचलो. शेवटी या 10-12 तिकिटामध्ये गोंधळ झाला. शेवटी या 10-12 तिकिटामध्ये गोंधळ झाला. आमच्या अध्यक्षांनी, राहुलजी त्या ठिकाणी होते, निलेश त्या ठिकाणी होता, म्हणजे सगळ्यांच्या मताने ठरल्यावर मी म्हटलं एक तिकीट नाव लिहून. गोंधळ इतका होत होता, रात्रभर आम्ही कसाऱ्याला हॉटेलमध्ये गेलो, तिथून मानस हॉटेलला आलो, तिथून नाशिकमधल्या एका हॉटेलला गेलो,
तिथून एक्सप्रेशनला गेलो, पण लोक इतके मागे पडायचे 500-1000, त्यामुळे आम्हाला समजलं नव्हतं. यांना मागच्या दारांनी मी बाहेर बसवलं, यादी झालेली आपली ती नावं लिहा. पण तिथे लोकांना कळलं शेवटी 160 तिकीटं बरोबर दिले गेले आणि शेवटच्या 12-15 तिकिटांच्या वेळेला हा गोंधळ त्या ठिकाणी झाला आणि त्यामुळे त्यात आमच्या जवळपास 7-8 जागेचं नुकसान आमच्या त्या ठिकाणी झालं. आता ठीक आहे, तर मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालतायत, त्याची चौकशी होईल. त्यांनी सांगितलं याची चौकशी करा. अध्यक्षांनी सांगितलं की मला सगळा अहवाल तुम्ही पाठवा. अजून 1-2 लोकांची नेमणूक केली गेली आहे, तो नंतरचा विषय. पण आता निकाल लागलेला आहे. आम्ही समाधानी आहोत, पण पूर्ण समाधानी नाही. बरोबर. मी सांगतो आपल्याला, जळगावला आम्ही 100%, तुम्ही महाराष्ट्रात बरं आतापर्यंत सांगा कुठे असं झालं म्हणून, की जेवढे तिकीटं दिले ते 100%. 46 तिकीटं आम्ही जळगावला दिलीत, 46ची 46. आमची शिवसेना राष्ट्रवादीची युती होती. राष्ट्रवादीला आम्ही 6 दिले होते, शिवसेनेला आम्ही 22 जागा दिलेल्या होत्या आणि आम्ही तिथे 46 जागा घेतलेल्या होत्या. मला सांगा, असं कुठं पाहिलं का आपण की 100% 46 एकही पडला नाही, आणल्या आम्ही निवडून. मागच्या वेळेला धुळ्याला बघा 50 होते, यावेळेला 50च्या वर आम्ही गेलो. खरं म्हणजे तिथे 19 जागा अशा आहेत, सामाजिक गणित असं की ते 19 जागा आपण निवडून येऊ शकत नाही. मग त्यापैकी त्या 19 जर गेल्या 64-74 मधल्या, तर राहिल्या किती 54-55. आता 55 जागेमधल्या आम्ही 51 जागा निवडून आणल्या जवळपास. मला आकडा एखाद्याला 1-2 चुकेल, शेवटचा आकडा अजून आलेला नव्हता, पण 48 मी क्रॉस केल्या होत्या आणि त्यामुळे आपल्या 4 येतील, 27 झाल्या होत्या आणि त्यामुळे आपल्या 51 होतील. एखाद्या वेळेला 1-2 कमी आहे, पण 50 जागा सोपी गोष्ट नाही आहे 54 पैकी. आणि तिथे आमची शिवसेना शिंदेसाहेबांची आणि राष्ट्रवादी हे आमच्या विरोधात होते, दोन्ही मिळून त्यांची युती होती, आम्ही एकटे लढत होतो. म्हणजे मला वाटतं एवढं स्ट्राईक रेट जो उत्तर महाराष्ट्राचा आहे तो कुठेच असू शकत नाही. या निवडणुकीचा आणि पालकमंत्रीच्या दाव्याचा काही संबंध नाही. तुम्ही बघा, आता मी पालकमंत्री नसताना सुद्धा केवढ्या जागा निवडून आणल्या, मग आता गरज आहे का पालकमंत्र्यांची? नाही, माझी अजिबात अशी मागणी नाही. माझी अजिबात अशी मागणी नाही. आता शेवटी थोडी तांत्रिक अडचणी आहेत, तुम्हाला माहिती आहे, पक्षामध्ये 2 अडचणी आहेत, त्यामुळे थोडे वाद अजूनही चाललेले आहेत. पण माझा असा अजिबात आग्रह नाही, कारण आपण बघितलं असेल पालकमंत्री नसतानाही मी कुंभमेळ्याचं काम किती चांगल्या पद्धतीने करतो आहे. पालकमंत्री नसतानासुद्धा एवढा चांगला रिझल्ट, म्हणजे मागच्या वेळेपेक्षा आपण 10-11 जागा ज्यावेळेला आपण जास्त आणलेल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्री असलंच पाहिजे असं की मला वाटत नाही. पण ते जर असेल, तसं काही असेल तर मला वाटतं ते अधिक चांगलं होईल. पण शेवटी हा पक्षाचा निर्णय आहे. सगळ्या पक्षांमध्ये एकमत होऊन जर ते होत असेल तर निश्चित मला आनंद होईल आणि काम करायला पुढे कुंभमेळ्याच्या कामाला अधिक त्यामुळे थोडीशी बळकटी मिळेल. हां, नाही, मी सगळा शेवटचा आकडा घेतल्यावर का अजूनही 68, 62, 70, 68, 62 मी म्हटलं एकदा आकडा येऊ द्या, कारण मी काय 68 आणि 65 मतांवर समाधानी नव्हतो निवडून नगरसेवकांवर. मला खरं मूडच खराब होतं की म्हटलं आपण 70 क्रॉस करत नाही इथे. आणि मी मुख्यमंत्री महोदयांना परवा 80चं आश्वासन दिलेलं होतं, पण साहेब 80 आपण नक्की आणू. मी सांगितलं काही चुका झाल्यात निवडणुकामध्ये, प्रचाराच्या वेळेस झाल्यात, ठीक आहे, पण आता मात्र मी समाधानी आहे. निश्चित मुख्यमंत्री महोदयांना मी फोन करून त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करेल. परवाची सभा झाल्यानंतरसुद्धा नाशिक शहरामध्ये खूप मोठा बदल या ठिकाणी मतदारांमध्ये झालेला होता, हे आपल्यालाही कल्पना आहे. त्यांचं श्रेय, त्यांचं नेतृत्व, त्यांचं सगळंच एकंदरीत कर्तृत्व जे आहे त्यावर अख्ख्या महाराष्ट्राने आता शिक्कामोर्तब केलेला आहे. निश्चित अनेक वर्षापासून कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. कोणी 20 वर्ष, कोणी 25, कोणी 30, कोणी माझ्याबरोबरीचे कार्यकर्ते आहेत की ते आपल्यासोबत काम करत आहेत, रात्रंदिवस काम करत आहेत, मेहनत करत आहेत. ते नाराजही झालेत. आता इथे युती केली असती तर अजून आमच्या वाट्यावर किती जागाले असतं येऊन 70, 75, कारण राष्ट्रवादी म्हणतो आम्हाला 30-35 द्या, शिवसेना म्हणतो आम्हाला 45 द्या. जर या 75 जागा गेल्या असत्या तर आम्हाला फक्त 25 जागावर लढायचं होतं.
हे शक्य होतं का? मग एवढ्या कार्यकर्त्यांची आमची टीम आहे ना, सोडायचं कुठे? युती न करण्यामागचं कारण तेही होतं की आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देता आला पाहिजे. पण यातही अनेक कार्यकर्त्यांना जे खरंच त्यांची क्वालिटी होती, त्यांच्यामध्ये ते कर्तृत्व होतं, त्यांची क्षमताही होती, पण तिकीट देता आलं नाही. पण आम्ही ज्यांना नाकारलं, मला वाटतं 75% तिकीटं शिवसेनेने सुद्धा आमच्याच पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. आपण बघा, आमच्याच पदाधिकाऱ्यांचे तिकीटं जे आम्ही देऊ शकलो नाही ते सगळे मग आयते शिवसेनेला मिळाले. आणि म्हणून मला वाटतं त्यांनाही 25% जागा आकडा त्यांचा या ठिकाणी गेलेला आहे. मला नक्की माहीत नाही, तुम्हाला कितीपर्यंत आकडा आहे मला माहिती झालेला. 26% आकडा गेलेला आहे. आता मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला 25 जागा देतो. मी 30पर्यंत आलेलो होतो, पण ते 40-45च्या खाली यायला तयार नव्हते. आता ते जर झालं असतं तर अधिक बरं झालं असतं, मग निवडणूक सुकर झाली असती. पण जसं जळगावला मी विक्रम केला 74 पैकी 70, तसंही आम्हाला करता आलं असतं या ठिकाणी. पण दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही. पण आम्ही आमचा आकडा कायम ठेवला. 80पर्यंत आमचा हे होता, तोपर्यंत आम्ही तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. पण शिवसेनेला 25-26 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. निश्चित ते सगळे निवडून आले, ते सगळे निवडून आलेले आहेत, ते सगळे निवडून आलेले आहेत. आता मी नावं सांगत नाही, पण तुम्हीच अभ्यास करा. ते सगळे निवडून आलेले आहेत. आणि आता आमचे 4-5 प्रभाग तेही गेले असते, मी तुम्हाला सांगतो. अण्णांना घेतलं नसतं, दिनकर अण्णांना, ते 2 प्रभागात तिथे मार पडला असता. इथे आम्ही बडगुजर जर समोरून लढले असते तर आमच्या ज्या तिथे अर्ध्या जागा आल्यात त्यासुद्धा त्या ठिकाणी आल्या नसत्या. 8 पैकी 4 जागा आल्यात त्यासुद्धा आल्या नसत्या. शाहू, खैरे वगैरे हे आहेत, हे परंपरागत त्यांचे मतदारसंघ होते. कदाचित आम्ही त्या ठिकाणी पडलो असतो. म्हणजे आमच्या 15-18 जागेंना आम्हाला मार पडला असता आणि मग आम्ही बहुमतापर्यंत जेमतेम पोचलो असतो. आणि म्हणून मला वाटतं की जे निर्णय झाले चांगले झाले, योग्य झाले. नाही, त्यांचा फायदाच झाला, कारण ते नसते तर त्यांनी दोन्ही प्रभाग तिकडनं काढले असते, पहिली गोष्ट तर ही. पण त्या ठिकाणी जर आमची चूक झाली नसती तिकीट देण्यामध्ये, तो गोंधळ झाला नसता, तर मला वाटतं एक हाती 8च्या 8 म्हणजे मुकेश इकडे राहून गेला असता, तुम्हाला सांगतो. तेही जागा आमच्या सेफ झाल्या असत्या. समजा त्यांचा मुलगा मुकेशसोबत असता, ते सगळ्या फार्मपळापळीमध्ये एका ठिकाणी प्रभागात टाकले गेले, एका गटामध्ये अ का ब का ड मध्ये टाकले गेले, ते समोरासमोर आले. तो एक मोठा गोंधळ झाला, तो झाला नसता. आणि मग 4 जागा आमच्या डोळे बंद करून आले असतं ना, मग तर खूप मताने किंवा मोठा 7-8 हजार मताने आम्ही त्या ठिकाणी आलो असतो. त्या चुका झाल्यात. मी तेच सांगितलं की त्या जागा कमळावर नव्हत्या, त्या पुरस्कृत होत्या. तिथे कपाट आणि काही शिरण्याचं काही चिन्ह होतं, त्यामुळे ते लोकांच्या फार पसंती पडत नाही. ते जर कमळ असतं, या दोन्ही जागा जरी तिथे असत्या अडचण नसती आली. कोण? मुकेश राणे एकटे वेगळे आले, ते काही भाजपवर किंवा इथे कुठल्या पक्षावर नव्हते. त्यांना एक सहानुभूती मिळाली, त्यांचं खूप चांगलं काम होतं, आमचे ते पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते होते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जरा ते त्या ठिकाणी जिंकलं. आणि म्हणून मी ते सांगितलं की शहाणे आणि दीपक वडगुजर एका ठिकाणी असते तर 4 जागा खूप मताने आल्या असत्या ना, बरोबर आहे की नाही. पण त्या तिकिटाच्या सगळ्या गोंधळामध्ये, सगळ्या पळवापळवीन भानगडीमध्ये हे सगळं आमचं गणित चुकलं. त्यामुळे ह्या आमच्या 8 जागा येणाऱ्या 4 वर आल्या, आणि आता 4 त्यासुद्धा वाढल्या असत्या. अजून तो कुठलाही विचार नाही आहे, त्यांच्याशी बोलणं पण नाही. ते सध्या मिरवणुकीमध्ये आहेत. 1200 चुकांमधून 122 द्यायचे होते. ती रणनीतीच होती. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.